CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चैतन्य गुरुकुल चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती तिथीनुसार बाल शिवराय ते छत्रपती पराक्रमाची गाथा हा विषय घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्ग 4च्या इतिहास पुस्तकाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची माहिती मॉडेलच्या आधारावर सादर केली। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे बालपण, स्वराज्य स्थापनेचे कार्य, पराक्रम आणि आदर्श नेतृत्व याविषयी विविध मॉडेल साकारले व शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा सादर केल्या। शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे धैर्य, स्वाभिमान, शिस्त आणि देशप्रेम याचे महत्त्व समजावून सांगितले। विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अवलंब करण्याचा संकल्प केला। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड वाढण्यास मदत झाली। अशा प्रकारे चैतन्य गुरुकुल चिखली येथे विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली। नमस्कार, माझे नाव अक्षता पांडे। यामध्ये आरमारची पाहणी करताना शिवराय दाखवलेले आहे। यामध्ये त्यांनी हे शिवराय त्यांना असं सांगताय की यामध्ये आरमारची पाहणी करा, म्हणजेच नाव, त्याच्यानंतर बोट वगैरे बनवून त्यामधून कोणत्या पण किल्ल्यावरती जायला हे सोपे होतात। त्याच्यानंतर यामध्ये हे जे मावळे वगैरे आहे ना, ते यामध्ये नाव बनवत आहे। त्याच्यानंतर पाण्यामध्ये कसं पाण्याद्वारे किल्ल्यावरती जायचं, त्या किल्ला जिंकायचं हे वगैरे सांगितलेले आहे। आणि शिवराय त्यांना असं सांगताय की मावळे हे जे बोट बनवत आहे ते बोटांमध्ये काही ना काही कल्याणकारी, म्हणजेच काय ते बोटांमध्ये काही हानी व्हायला नाही पाहिजे असं काही सांगितलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव आशिष नेमन। मी इयत्ता 9वी शिकतोय। हा तोफखाना शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी तोफखान्याचे कामगारासाठी योग्य कामगार नेमले होते। तोफकारखान्यासाठी वेगवेगळ्या किल्ल्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी तोफा लावण्यासाठी शिवरायांनी हत्तीचा तसेच ताकदवान मावळ्यांचा उपयोग केला होता। शिवरायांनी दारुगोळा तोफकारखान्यासाठी योग्य कामगार नेमलेले असायचे। तसेच आपल्याला माहित आहे, शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाही, मुघलशाही इत्यादी सैनिकांनी गडावर आक्रमण केले तर शिवरायांनी तोफेद्वारे मोठ्या प्रमाणात सैन्य मारता यावे म्हणून शिवरायांनी तोफखाना स्थापन केला होता। शिवरायांनी तसेच गडावर मोठ्या प्रमाणात तोफा लावल्या होत्या। एवढं बोलून मी माझे तोफखान्याची भाषण थांबवतो। धन्यवाद। जय हिंद। मी अभय गवई आपल्या सर्वांचं CCTN टीमचं मी एकदा धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी जे आम्ही शिवजयंती तिथीनुसार जी शिवजयंती साजरी केली त्याचे विद्यार्थ्यांना आम्ही एक विषय दिला होता। वर्ग 4च्या इतिहासाचं पुस्तक छत्रपतींच्या जीवनावरची आधारित कथा संग्रह आणि त्यांच्या गोष्टी ह्या मॉडेल्सच्या रूपात मांडण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांना दिले आणि त्याचं हुबेहूब मॉडेल्स आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। आपण बघताय की शिवजयंती आता तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली। त्या शिवजयंतीमध्ये विद्यार्थ्यांना शिवराय समजण्यासाठी शिवराय डोक्यात, आपण नेहमी म्हणतो शिवराय डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा डोक्यात घ्या, परंतु हे कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना वर्ग 4चा विषय इतिहासाचं चॅप्टर पुस्तक दिलं। त्यामधले जे पाठ क्रमांक हे प्रत्येक वर्गानुसार त्यांना डिवाइड करून दिले आणि विद्यार्थ्यांनी जर तुम्ही बघितलेत की खूप सुंदर मॉडेल्स हे सादर केले। त्यामध्ये शिवरायांचं धैर्य, त्यांचं चातुर्य, त्यांचा गनिमी कावा या सगळ्या गोष्टीचा उलगडा यामधून होतोय। आणि शिवाय हे मॉडेल्स बनवत असताना आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिवरायांची जी प्रेरणा आहे हे ते मॉडेल्स बनवताना विद्यार्थ्यांच्या अंगी त्यांना स्वतः आत्मसात करण्यात आली आणि शिवराय खरोखर खऱ्या रूपानं त्यांना एक प्रकारे आशीर्वाद दिलाय। खरोखरच विद्यार्थ्यांनी जे मॉडेल्स बनवले खूपच सुंदर बनवले। हे मॉडेल्सच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना शिवराय अगदी बालपणापासून तर त्यांच्या शूरवीर, त्यांच्या कथा आणि त्यांचे कार्य हे विद्यार्थ्यांना कळालं। त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या शिक्षकांचे आणि शिवाय CCN न्यूज यांनी आमच्या विद्यार्थ्यांची जी न्यूज बनवून आणि त्यांची शूटिंगच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत शिवराय कळण्यासाठी जी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं याबद्दल CCN न्यूजचे सुद्धा मी धन्यवाद करतो। थँक्यू।
तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.